हाय, मी नीलम. सावली केअर सेंटर कोल्हापूर यांच्या वतीनं सर्व धर्मजातीमधील सर्व लोकांसाठी जी काय अत्यंत सुंदर सेवा दिली जाते त्याबद्दल सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे हे आपणाला त्याबद्दल सर्व माहिती देतील आणि तेच मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण त्याचा जरूर आनंद घ्या, लाभ घ्या. ज्यांना त्याची गरज आहे त्यांना ते तुम्ही नक्की सांगा, कळवा. तिथे सर्व महिलांसाठी माहेर पण आहे. ज्या लोकांची घरात कोणी केअर घेऊ शकत नाहीत अशा लोकांची ते तिथे काळजी घेतात. त्यांना हॉस्पिटलायझेशन करणे, त्यांना दिवसभर त्यांची काळजी घेणे, त्यांना सांभाळणे, त्यांना औषध पाणी देणे, या सर्व गोष्टी. किंवा घरी कुणाच्या पेशंट आहे, कुणाला बेड हवा आहे, वॉटर बेड हवा आहे, कुणाला व्हीलचेअर हवा आहे, अशा सर्व गोष्टी सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर या सर्व गोष्टींचा आपण सर्वांनी जरूर फायदा घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला लाईक्स करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि पुढच्या या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टींचा जरूर जरूर फायदा घ्या. कंपल्सरी आहे. जर आजारी नसतील, परावलंबित्व नसेल तर आमच्याकडे ऍडमिशन नाही. बेसिकली आमच्याकडे येण्यासाठी वयाची अट नाही, कुठल्याही वयोगटाचा मात्र परावलंबित्व असलेला कोणी असेल तर आमच्याकडे सावलीमध्ये ऍडमिशन दिली जाते. मग आमच्याकडे 24 तास नर्सिंग केअर आहे, डॉक्टर्स आहे, जेवण खाण्याची सोय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बरोबर कोणी थांबावं लागत नाही. हॉस्पिटलमध्ये कसं थांबावं लागतं 24 तास घरातलं कोणीतरी, असं आमच्याकडे थांबण्याची गरज नाही. मुळात प्रश्न मनुष्यबळ आहे. मोटर बेड, सक्शन मशीन असं पडून होतं. पेशंट आता नाही राहिले किंवा बरे झाले आणि आता काय करायचं त्याचा असा प्रश्न होता. तर आम्ही त्यांना आवाहन केलं की ते आम्हाला द्या, त्याच्या गरजूंना आम्ही ते देऊ. आणि अशा रीतीने त्याची बँक सुरू झाली आणि तो व्यवहार सुरू झाला. मात्र हे सगळं साहित्य पूर्णपणे फ्रीमध्ये आम्ही देतो, कुठलेही त्याचं भाडं आकारलं होत ना. आपण भिकारीमुक्त शहर करूया असा आम्ही एक संकल्प सोडला. 3 प्रकारचे भिकारी असतात. एक आहे ते जेन्युइन, जे मनोरुग्ण आहेत, विकलांग आहेत, त्यांना भीक मागण्याशिवाय पर्याय नाही असे. दुसरे बालभिक्षेकरी, जे लहान मुलांना पळवून आणतात, त्यांना भीक मागायला लावतात वगैरे. आणि तिसरे ते व्यावसायिक भिकारी, व्यवसायाने भीक मागतात. बरोबर. मग आम्ही आमच्या कॅटेगरीत पहिली कॅटेगरी येत होती विकलांग, मनोरुग्ण, हे आमच्या याच्यात येत होते. तर त्याच्यामध्ये ते सगळ्यांनी उचलून आणले. आतापर्यंत 90 लोक आपण उचलून आणलेले आहेत. आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो की कोल्हापूरच्या रस्त्यावर एकही मनोरुग्ण, एकही विकलांग भिकारी दिसत नाही. पूर्ण वेळ म्हणजे दिवसातून 8 तास, आठवड्यातून 6 दिवस. आणि तिथे फुल फ्लेज जसा रेग्युलर दवाखाना असतो तसा दवाखाना चालवला जातो. त्या दवाखान्यात सगळी औषधं, गोळ्या, इंजेक्शन सगळं उपलब्ध असतं जे मागून दवाखान्यात असतं. आता ही सर्व्हिस फ्री द्यायची का तर नाही, किंवा त्याची किंमत राहत नाही. आम्ही 1 रुपया रोज असा त्याचा दर ठरवला. कोणाला परवडणार आहे, बरोबर आहे. तर मग 1 रुपया रोज या दरामध्ये ते दवाखाने सुरू झाले. 365 रुपयाचं कार्ड बनतं आणि त्याच्यात पूर्ण वर्षभर त्या व्यक्तीला औषधं, गोळ्या, इंजेक्शनापासून सगळी सर्व्हिस उपलब्ध केली जाते. सोशल अनरेस्ट आहे बघा आपल्याकडे. आपण 75 वर्षात खूप चांगली प्रगती केली, अनेक बाबतीत चांगली प्रगती केली. दैदिप्यमान केली. टेक्नॉलॉजीमध्ये असेल, सॉफ्टवेअर असेल, आर्थिक प्रगती असेल, सगळ्या बाबतीत आपली केली. बरोबर आहे. पण ती वी आर लिव्हिंग विथ लॅक्युनिज, काहीतरी सच्छिद्रता आहे, छिद्र आहेत त्याच्यात. रस्ते आहेत पण गर्दी आहे, रस्ते आहेत पण रस्त्यात खड्डे आहेत, मध्येच गुरं फिरतायत. शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी कमतरता आहेत, वैद्यकीय क्षेत्रात काहीतरी कमतरता आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काही कमतरता जाणवते. आणि दरवेळी या सगळ्या कमतरता आपण सरकारने दूर कराव्यात किंवा त्या अथॉरिटीने कराव्यात असा विचार. मी एकटा काय करणार, बरोबर, माझ्या हातात काय आहे असा आपण विचार करतो आणि त्रागा करून घेतो. फक्त त्याच्या पलीकडे आपण काहीही करत नाही. बरोबर. मग आम्ही असा विचार केला, सरकार म्हणजे कोण? तुम्ही आणि मी मिळूनच सरकार बनतंय ना. मग नागरिक म्हणून मी काय करू शकतो का, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. पद्माराजा गर्ल्स हायस्कूलला आपण जाता, संध्याकाळी 5 वाजता जर गेलात पद्माराजा गर्ल्स हायस्कूलला तर ही गर्दी असते. आणि 5 शाळा आहेत, 5ही शाळा एकदम सुटतात. मग त्यांना कलेक्ट करणारे त्या रिक्षा, पालक, मुलं सुटलेली असतात, ही गर्दी. पुढच्या वेळी आपण काय करतो, रस्ता बदलून जातो, थोडं बाजूला राहतो.
फुटबॉल मॅच चालू आहे, मोबाईल बाजूला राहतोय. म्हणजे मोबाईलपेक्षा इंटरेस्टिंग गोष्टी जर आपण काही देऊ शकलो तर मोबाईल बाजूला राहतोय. अशक्य नाही आहे अजून. इंटरेस्टिंग गोष्टी द्यायला आम्ही कुठेतरी कमी पडतो. आम्ही त्यांना मोबाईल वापरू नको मग काय कर, याचं उत्तर नाही देऊ शकत. याचं उत्तर ज्या क्षणी आपण द्यायला सुरुवात करू आणि जेव्हा ते उत्तर त्यांना भावेल तेव्हा नक्की मोबाईल बाजूला राहतोय. मग त्यासाठी काय काय करता येईल या दृष्टीने आमचं प्रयत्न सुरू झाले. आपण हॅपी स्ट्रीट अरेंज केली. गेली 2 वर्ष आपण हॅपी स्ट्रीट करतो आहोत. हॅपी स्ट्रीटमध्ये आम्ही अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव करतो की ज्या मोबाईलपेक्षा इंटरेस्टिंग आहेत. आणि सकाळी 6 ते 10 अशी असते हॅपी स्ट्रीट कोल्हापूरच्या वेगवेगळ्या रस्त्यांवर. आणि साधारण 1,500 मुलं रस्त्यावर होती. म्हणजे जी मुलं उठत नाहीत लवकर 8 वाजेपर्यंत असं म्हणणारी मुलं 6 वाजता 1,500च्या संख्येने रस्त्यावर होती. म्हणजे त्यांना इंटरेस्टिंग दिलेली येत आहेत. परत परत मी तेच म्हणतोय की आम्ही कमी पडतोय कुठेतरी काहीतरी अल्टरनेट द्यायला. तर तो देता येतोय का हे आपण बघूया. मग आम्ही मामाच्या गावाला जाऊया. मामा आता नाही ना राहिले. मला लहानपणी आठवतंय आपण सगळे जायचो ना मामाच्या गावाला. आता मामाच नाही येत मुलांना. म्हणून मामा वगैरे माहितीच नाही आहे. तर मामाच्या घरी जाऊन म्हणून एक शिबिर घेतलं. 35 मुलं आली होती. पहिल्याच वर्ष होतं. पण इतकं मस्त एन्जॉय केलं. मामाच्या घरात बघा रिस्ट्रिक्शन नसतात कधी. असतात का? मामा कधी अडवतो, बाबा अडवते, काका अडवते, हे करू हे करू नको, तिकडे जाऊ नको, धावू नको. मामा कधीच म्हणून जायचंय चल जाऊ मी पण येतो. बरोबर आहे. खाण्यापिण्याची चंगळ असते, मज्जा करायची असते, धुडगूस घालायचा असतो. ते सगळं मुलांनी मस्त एन्जॉय केलं. माहेरवाशी असा एक प्रकल्प केला. आई वडील गेल्यानंतर माहेर राहत नाही. हा भावजाई चांगले असतील तर ठीक आहे पण ते खरं नाही. आई वडील असेपर्यंतच माहेर. बरोबर आहे. आणि कुठलीही स्त्री कितीही मोठी होऊ दे तिला माहेरचं एक अट्रॅक्शन असतं. त्याची कोणीच कसर काढू शकत नाही. बरोबर. आणि मग समजा बहिणीच असतील तर माहेर नाहीच. बरोबर आहे. मग त्या बहिणीकडे गेलो एवढंच होऊ शकतं. माहेरी सगळ्या आल्या ज्यांना असं माहेर नाही असं वाटतं त्यांनी त्या तिथे आल्या. एकत्र आम्ही मस्त राहिलो, एन्जॉय केलं. माहेरच्या याच्यात ऐकत अटेंड सुख. बरोबर आहे की नाही. आणि जे हवं ते हट्टानं मागून घेणं ते त्यांना तिथे तसं मिळत गेलं. त्यांना तशा काय म्हणून त्यांच्या फरमाईशी पूर्ण करणाऱ्या भावजाई होत्या. आणि मग ते छान एन्जॉय केलं. आणि जे पाहिजे ते त्या त्या दिवसांमध्ये त्यांनी केलं. घरी गेल्यानंतर आई काय देते, रिकामी आहे आज आणि ती खास राखीव आहे. तुम्ही कधीही तुमच्या नवऱ्याची भांडा त्यांना माहेर नाही ते अडचणीत असतात. त्यांना हे आज उपलब्ध आहे. त्यांना सांगून येण्याची गरज नाही. माहेरवाशींना आमच्या सांगून यायची मी येऊ का जागा आहे का विचारायची गरज नाही. सरळ घेऊन मी आले असं करायचं. त्या येऊ शकतात, राहतात. त्यांना हवं ते त्यांनी करून खाऊन म्हणजे त्यांनी करून खावं. आमच्या बोलकी पुस्तके आणि सप्तरंग 594 या दोन्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचा आनंद घ्या, शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.